राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. मालवण-कुडा मतदारसंघातील विकास कामांना अधिक गती देत प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत विकास पोहोचविण्याचा निर्धार आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला. चिंदर गावात आतापर्यंत 10 कोटी रुपयांहून अधिक निधीतून विविध विकास कामे पूर्ण झाली असून परिसरात 20 कोटी रुपयांपेक्षा अधिक विकास कामे सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. भविष्यातही विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही आमदार निलेश राणे यांनी चिंदर येथील गाव भेट कार्यक्रमात ग्रामस्थांना दिली. आम्ही चिंदर गावामध्ये किती निधी आणला, मी आमदार असताना, कारण का मी भारतीय जनता पक्षाचा इकडचा प्रभारी या मतदारसंघात असल्यामुळे तेव्हा जे काही विकास कामांची यादी जायची ती माझ्याच पत्रावर जायची. तेव्हापासून ते आतापर्यंत जी विकास कामं माझ्या पत्रावर इकडे आणण्यात आली, नंतर कोणी जोडली असतील तो भाग वेगळा आहे, पण माझ्याकडे ते सगळी पत्र आहेत. ही सगळी विकास कामं पहिल्या यादीवर 10,51,00,000 ही रकमेचे खडीकरण, डांबरीकरण, त्याच्यामध्ये पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे 4 कोटी 5 कोटीची कामं आणि बाकीची 5, 25, 12 ही सगळी यादी मी तुमच्याकडे देतो. ही फक्त चिंदर गावाची यादी तुम्हाला मी सांगितली. चिंदर गावामध्ये जेवढी कामं झाली, सुशोभीकरणाचं जे तलावाचं काम इकडे सुरू आहे ते पण राणे साहेबांच्या आदेशावर इकडे संबंधित मंत्री तेव्हा मंगलप्रभात लोढा साहेब होते आणि साहेबांचं आणि त्यांचं बोलणं झालं आणि म्हणून इकडून आपल्याला ती वर्क ऑर्डर मिळाली. मी तुम्हाला ही सगळी यादी देतो. म्हणजे चिंदर गावामध्ये परिसराची यादी द्यायची ती पण माझ्याकडे आहे. म्हणजे जी इतर कामं आहे ती जवळपास एक 70-80 लाखाची असते. त्याच्यामध्ये आचरा आलं, त्याच्यामध्ये वायंगणी आलं, त्याच्यामध्ये हिरलेवाडी आली. ही सगळी परिसराची कामं ही जवळपास 70-80 लाखाची परिसराची सांगितलं. फक्त चिंदर गावामध्ये 10,51,00,000 यादी माझ्याकडे आहे. ती मी तुम्हाला सुपूर्द करतोय. आपण ती व्हेरीफाय करून घ्या. म्हणजे कामं पुढे केली त्याचा सपोर्टिंग डॉक्युमेंट माझ्याकडे आहे. आता जी काय आम्ही कामं करतो त्याची यादी माझ्याकडे आहे. म्हणून कोणी गावामध्ये दिशाभूल करत असेल ते योग्य नाही. आमच्याकडे पुरावे, आम्हाला कोणाचंही श्रेय घ्यायचं नाही, पण नको त्या कामामध्ये जर श्रेय कोण स्वतःकडे घेत असेल ज्यांनी एक गाडीचं त्याच्यामध्ये काही संबंध नसताना, तर आम्हाला ते मान्य नाही. म्हणून मी तुमच्याकडे हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.